रेल्वे पोलीस दलात मनुष्यबळाचा अभाव, रेल्वेत अधिकाऱ्यांची 65 पदे रिक्त. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची 8693 पदे रिक्त करण्यात आली आहेत. सोयाबीन पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. धाराशिवमध्ये बनणार पहिला पायलट प्रोजेक्ट. पायलट प्रोजेक्टसाठी धाराशिवच्या उपळा गावाची निवड. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 4000वर. दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद. आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती. गेल्या 24 तासात दिल्लीत 47 रुग्णांची नोंद. 20 लाख रुपये द्या, सरकारी नोकरी मिळवा. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्टाफ नर्सची नियुक्ती. शून्य बॅलन्सवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कॅनरा बँकेची मोठी घोषणा. धाराशिवमधील शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन. एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन. तर जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले. 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक. हवामान अभ्यासक पंजाबराव खड यांचं वक्तव्य. तर चांगले बियाणे खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली. 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. तर 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात पाणी पातळीत वाढ. अहिल्यानगर जिल्ह्यात आढळले 2 कोरोना बाधित रुग्ण. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.